मालमत्ता खरेदी करताना लक्षात ठेवा ही गोष्ट, वेळीच व्हा अलर्ट, अन्यथा बुडेल तुमच्या कष्टाची कमाई। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये लोक फक्त खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी पूर्ण पेमेंट करार करतात आणि त्या मालमत्तेचा ताबा मिळवतात असे दिसून येते। पण मालमत्तेची विक्री करणाऱ्या व्यक्तीने काही काळानंतर त्यावर दावा केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता। पॉवर ऑफ अटर्नी किंवा पूर्ण पेमेंट कराराद्वारे तुम्हाला कोणत्याही मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळत नाही। आजच्या महागाईच्या काळात मालमत्ता किंवा घर किंवा फ्लॅट खरेदी करणे ही क्षुल्लक बाब राहिली नाही, हे आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे। एखादी व्यक्ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी कष्टाची कमाई खर्च करते, अशा लोकांची कमी नाही जे आपली संपूर्ण कमाई आपल्या स्वप्नातील घर बांधण्यात खर्च करतात। मालमत्तेच्या व्यवहारात नेहमी मोठ्या प्रमाणात पैसा असतो, त्यामुळे प्रॉपर्टीचे व्यवहार करताना नेहमी सावध राहावे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। मालमत्ता खरेदी करताना एक छोटीशी चूक किंवा लोभ तुमच्या आयुष्यातील कमाई एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते, ज्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही। मालमत्ता खरेदी करताना घ्यायची काळजी, कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्यासाठी नोंदणी रजिस्ट्री ऑफ प्रॉपर्टी करणे आवश्यक असते। नोंदणी आणि दाखल खारिज केल्यानंतरच तुम्ही मालमत्तेचे मालक बनता। याशिवाय नोंदणी व्यतिरिक्त भारतात मालमत्तेची खरेदी विक्री देखील पूर्ण पेमेंट कराराद्वारे केली जाते, पण कोणत्याही प्रकारे मालमत्ता खरेदी करण्याचा हा चांगला मार्ग नाही। केवळ फुल पेमेंट कराराद्वारे कोणतीही मालमत्ता खरेदी करणे तुमच्यासाठी एक मोठा नुकसानदायी ठरू शकते। पूर्ण पेमेंट कराराद्वारे तुम्ही कोणत्याही मालमत्तेचे मालक होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशाने खरेदी केलेली मालमत्ता तुम्हाला गमवावी लागू शकते। पूर्ण पेमेंट कराराद्वारे मालमत्ता खरेदी करणे योग्य निर्णय नाही। तुम्हाला तुमचा कष्टाचा पैसा मालमत्तेत गुंतवायचा असेल तर नेहमी अशा मालमत्ता खरेदी करावी ज्याची नोंदणी करता येईल। स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा स्वस्ताच्या लोभापोटी फुल पेमेंट ॲग्रीमेंट किंवा इच्छापत्र या पद्धतीचा अवलंब टाळणे फायद्याचे ठरेल। तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही। पॉवर ऑफ अटर्नी किंवा फुल पेमेंट ॲग्रीमेंटद्वारे तुम्हाला कोणत्याही मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळत नाही। फुल पेमेंट ॲग्रीमेंट मालकीचा दस्तऐवज मांडला नाही, त्यामुळे मालमत्तेचे कोणतेही म्युटेशन होत नाही, म्हणजेच फाईल नाकारली जाते। अशी प्रकरणे न्यायालयात कमकुवत असतात आणि नोंदणीशिवाय तुम्ही मालमत्तेवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही, ज्यामुळे मालमत्ता गमावण्याचा धोका जास्त असतो। अलीकडच्या काळात फुल पेमेंट करार करून मालमत्तेचा ताबा घेतल्याची अनेक प्रमाणे समोर आली आहेत। काही काळानंतर ज्या व्यक्तीने मालमत्ता विकली त्याने त्या मालमत्तेवर दावा केला। एवढेच नाही तर अनेक वेळा मालमत्ता विक्रेत्याच्या मृत्यूनंतर मुले किंवा नातेवाईक अशा मालमत्तेवर आपला हक्क सांगतात। अशा परिस्थितीत जो व्यक्ती फुल पेमेंट करारात करतो तो पैसे गुंतवल्यानंतर अडचणीत येतो। अशा परिस्थितीत टाळण्यासाठी फुल पेमेंट ॲग्रीमेंट विहित स्टॅम्प पेपरवर केलेला असावा आणि त्यावर खरेदीदार व विक्रेता या दोघांच्या स्वाक्षऱ्या तसेच साक्षीदाराच्या स्वाक्षऱ्या असल्या पाहिजे। तसेच 2 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे पेमेंट चेक किंवा बँक ट्रान्सफरद्वारे केले जावे। फुल पेमेंट कराराने वरील अटी पूर्ण केल्या तर खरेदीदाराचा दावा अधिक मजबूत होतो आणि विक्रेत्याला न्यायालयाद्वारे नोंदणी करण्यास भाग पाडले जाऊ शकते।